सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आपला स्लोगन आहे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, म्हणजे आवाज महाराष्ट्राचा आणि जनतेसाठी असणार आहे, नेते मंडळींच्यासाठी नसणार किंवा त्यांच्या बगल बच्चांसाठी नसणार. ग्राउंडला परिस्थिती काय आहे? आपण वार्ड क्रमांक 7 मध्ये आलेलो आहे. इथल्या बऱ्याच महिला, खरं तर या महिलांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि कॅमेरा बोलायला तयार झाल्यात. बऱ्याच वेळा युवक तोंड झाकून पळून जातात, कॅमेरा चालू झाला, पण महिला स्वतः बोलायला त्या वार्ड क्रमांक 7 मध्ये. महिलांची आपण बोलूया, काय म्हणतात. सगळ्यात पहिला नमस्ते भाभी, काय नाव तुमचं? सुमल बागडे. बर, मला सांगा, या वार्डात आधीचे नगरसेवक आले होते काय? नगरसेवक येतात की 5 वर्षांनी एकदा एकदाच येतात, तोंड दाखवून परत येतच नाही. परत आलेच नाहीत 5 वर्ष. होय. येत- का बरं, कारण काय? आता काय कारण त्यांना माहित नाही. बरं, या वार्डात मग कामं झाल्यात का नाही? काय झालं काम दिसालेच नाही तुम्हाला, काम झाली झाले नाही. जे झाले बरं, नमस्ते, काय नाव तुमचं? केल्या, कोबं केल्या, सुनीता लाईटिंग शिंदे. केल्या. हा. अहो, बोलायला पाहिजे. बरं, तिकडे घ्या म्हणतात, बोलताय नाही, या ठिकाणी थांबा. काय नाव आहे तुमचं? माझं भाग्यश्री भुई हा. आहे. मी वार्ड क्रमांक 7 मध्ये राहते. हा. या वार्डाचे कधी कुठलेही काम हा. केले नाही. आज नाही. 40 वर्ष झालं हा. आमच्या गल्लीत कुठला मंत्री आला नाही. हा. येत्यात निवडून फक्त तेवढं करतात. हा. 5 वर्ष काय आम्हाला त्यांची ओळख नाही. हा. फक्त काय म्हणतात, तुम्हाला पैशाने इकडे घेतले असं थांबा, तुम्ही आता म्हणला की तुम्हाला पैशाने विकलं घेतले, असं म्हणतात. कोण म्हणले असे? परत अर्थ पण त्यांचं नाव घेऊ शकत नाही बर आम्ही. बर, म्हणलेत का ते? एवढं- म्हणलेत का ते? म्हणल्यात नक्की म्हणलेत हा, का? नक्की म्हणल्यात, हा, बरं. खोटं बोलणार नाही. बरं, ठीक आहे. आज या वार्डाची परिस्थिती अशी हा. आहे, असा डेंगू आहे की पोराचे ताप, मलेरिया बिलेरिया होत्यात. इथं हे सगळं तुम्ही वातावरण बघितलंय. हम्म. सगळं धुंडरा मारत तुम्ही मठापाशी उखंडा केलाय. होय. आज सगळं वातावरण असलं की या फक्त 7 नंबरच्या वार्डाला इथं कुणी देखील नाही, वाली नाही वाली नाही, कुली नाही, कोण नाही. हा. वांजुटाच वार्ड म्हणून समजा येऊ. का बरं? इथं लोक राहत नाहीत काय? का वांजुटा काम आहे? अहो, कुठं मंत्रीच नाही सगळं देखरेख करायला, हा, हा, हा. कोणच नाही. मग कसं काय होणार? इथं सगळं सुरक्षित काय होणार नाही. बर, मग तुम्ही मतदानाला जाणार आहे 2 तारखेला. हा. 2 तारखेला मतदान आहे, माहित आहे माहित आहे ना, काय? म्हणून उमेदवाराला मतदान करणार तुम्ही? काय काय अपेक्षा आहे करणार? तुमच्या वार्डासाठी? जे आमचा कोण विकास करील, हा. जे आमच्याकडे कोण लक्ष देईल, हा. त्याच मंत्र्याला आम्ही निवडू. नगरसेवकाला निवडून. हा. बरं, या ठिकाणी अनेक भाभी आहेत. काय तुमचं नाव काय भाभी? म्हणजे मग नमस्ते. काय एकंदरीत आता तुम्ही बघायला महिला तक्रार करायला लागल्या, ही परिस्थिती काय? तक्रार कशामुळे बरोबर झाली आहे. परिस्थिती? एवढ्या वर्ष मतदान त्यांना आम्ही निवडून दिलं, हा. तिने आमची काय सोय केली? केली नाही. काहीच केली नाही. हम्म. कधी गटराकडे बघितलं नाही, कुठे कोण मेलं धरणं करणं येणं नाही. जाणं नाही. कुठं काय कार्यक्रम असले कुठल्यात म्हणजे सामील तिने पण नाहीत. नाही येत्या जात्या तेवढं म्हणजे निवडून आलं मग त्यांच्या घरी जातात. जातात. मग आम्ही कुणाकडे तक्रार करायची? बरं, आता तुम्ही सगळ्या महिलांनी एक ठरवलं असेल, जसं राजकीय लोक, हे बाळांनो थांबा, राजकीय लोक जशी ब्ल्यू प्रिंट ठेवतात आपल्यासमोर मतदारासमोर की आम्ही ही करू ती करू तुमच्या गावासाठी तुमच्या वार्डासाठी, तसं मतदार म्हणून, महिला मतदार म्हणून तुमच्या मनामध्ये पण या वार्डाबद्दल कामाबद्दल काय तर असणार आहे. त्या काय अपेक्षा आहेत आणि त्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत निवडून येणार? उमेदवाराला का आम्ही हे आता जे निवडून जे माणसाला जे व्यक्तीला निवडून ठेवले आम्ही निवडले त्या व्यक्तीलाच आम्ही मतदान देणार. म्हणजे का आमच्या गल्लीचं वारच पाहिजे. खरी आमच्या ठीक आहे. का तुम्ही नाव घ्यायला लागलाय? काय नाव आहे त्या उमेदवाराचं? हा, सांगतो की आम्ही हा. आता आमच्या दुकान सोकाला आता हा. परवा माझा मूल मेला, पोरगा मेला, हा, हा, तो तिथं सांगलीत आला, हा, हा. नदीवर आला, हा. माझ्या बाळाचं सगळं मरणाधरणाचं हा. केलं, घरात येऊन आमची चौकशी केली. हम्म. मग ते आम्ही जर निवडून आणलं असतं तर आमचं किती चांगलं झालं झालं असतं. असतं, वार्डाचं चांगलं झालं. आम्हाला साधं कोण विचारलं नाही, हा. कोण पाचारलं नाही, हा. तर रात्रंदिवस आमची येऊन काळजी करतो. हा. आता आमची बाळाला मारून 1.25 महिना झाला, हा. अजून ती लोक 2 गावले नाहीत. त्याचा आमचा कोण विचार केला काय? हा. मग तो सारखा आम्हाला येतो, विचारतो गावडीत का नाही, हे का नाही. मग आम्ही दुःख सुख कुणाला सांगायचं? जे आम्हाला कोण विचारते आम्ही त्याला सांगणार. या आमच्या ठिकाणी ठीक आहे, या ठिकाणी काही युवती आहेत पण नाही म्हणाल्यात. शाळेला कॉलेजला जाता का नाही तुम्ही मुलीनो? जाताय ना? मग बोललं पाहिजे का नाही? बोललं पाहिजे. हे मतदान आहे का नाही तुमचं? ठीक आहे. हे काय नाव आहे तुझं बा? संध्या मोरे, संध्या मोरे. कितवीला आहेस तू? 11वीला 11वीला आहेस तू. कुठल्या कॉलेजला आहेस? केम कॉलेज. केएम कॉलेज इथलं, कन्या महाविद्यालय आपल्या इथलं शिरोवाडी रस्त्याचं. हा. ठीक आहे. एक मतदान आहे तुझं 11वीला? नाही. अजून नाही, म्हणजे पुढच्या टर्नला येणार तुझं. ठीक आहे. काय वाटतं तू एकंदरीत या सगळ्या तुझ्याच वार्डातल्या महिला आहेत, इथं स्वच्छता नाही, गटरीचं साम्राज्य घाणीचं आहे, त्याच्यामुळे ढास तयार होतात आणि आजारी रोगराई पडते, तर निवडून येणाऱ्या उमेदवाराला तू काय सांगशील? मी एवढंच सांगेन की तुम्ही निवडून या आणि आमच्या
गावाचा पण विकास करा, गल्लीचा पण विकास करा आणि आमच्या देशाचा पण विकास करा. पण एवढी 5 वर्षाचं आमच्याकडे नुसतं एकदाच येतात आणि एकदाच बघून जातात, परत एकदाच येऊन जातात, परत बघत पण नाहीत. आणि आम्ही काहीतरी संकट घेऊन गेलं की एवढं म्हणतात की तुमची गल्ली आहे, तुमच्यात कोण आहे तिथंच जावा, असंच करा. आम्हाला असं निवड पाहिजे की आमच्या इथं पण राहायला पाहिजे, आमचं म्हणणं पण ऐकून घ्यायला पाहिजे. आम्हाला एक हाक मारली ते संतोष काका येतात, जरा काहीतरी झालं की संतोष काका येतात. मग त्यांनाच जर आम्ही निवडून दिलं की कसं बरं होईलच, आमचं बी चांगलं होईल आणि देशाचं पण चांगलं होईल आणि गावाचं पण चांगलं होईल. आमची एवढीच इच्छा आहे, निवडून या, चांगलं काम करा. काय नाव म्हणले तुझं? थांबा संध्या आडनाव मोरे. हे बघा ही संध्या मोरे आहे. खरोखर अतिशय मुद्दाने मतदान नाही, पण इथल्या सगळ्यांसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यांनी हिचं अभिनंदन करा टाळ्या वाजून. खरोखर तुझं अभिनंदन आहे. एक तुला सांगतो, मी न्यूज चॅनल म्हणून तुला खरोखर आज सगळ्यांच्या मध्ये सांगतो आणि छाती टोकून सांगतो आणि सत्य सांगतो, तुझ्या शिक्षणाला कुठेही काही अडचण येऊ दे, फक्त मला तुझा भाऊ म्हणून सांग, तुझा अडचण पूर्ण करतो मी तुझ्यासाठी. फक्त अभिनंदन तुझं. या ठिकाणी काही महिला आहेत, आपण बोलूया. ताई नमस्ते. ठीक आहे, या आजी आहेत. सरकार जरा बाजूला द्या, आजी बोलू दे. आजी काय नाव आहे तुमचं? कमल कमल आडनाव आहे का नाही? शेलार. ठीक आहे, कमल शेलार. इथंच राहताय? किती वय आहे तुमचं? आमचं किती आहे कोणा बर माहित नाही, तरी पण या आजीचं वय नाही म्हणलं तर 80 ते 83 85च्या आसपास च्या आजी आहे. त्यांचं मतदान आहे या जयसिंगपूर नगरपालिकेला. अनेक वेळा मतदान त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या वयानुसार मी सांगतो, पण या वार्डाचा विकास झाला नाही. आजी नमस्ते. नमस्ते. ह्या वार्डामध्ये आधीचे नगरसेवक आल्यात, बऱ्याच जणांनी सांगितलं, तुम्ही काय सांगताल त्याबद्दल? कोण काय केलेलं नाही, केलं नाही, केवढे टाकले की झालं मोकळं. परत येतच नाही तिकडे. कोण येत नाही. ते आमचे ते गटार फळ्या टाकले, ती कुजली ती होय. पडले बिडले म्हणजे काय करायचं. म्हातार माणूस संडास आहे तिथे गटार. पावसामध्ये आमच्या घरात पाणी येतंय. येतंय या गटारीतनं पाणी वाहतंय. कुठं घर आहे तुमचं आजी? तिकडे आहे, पलीकडे आहे. मोठ्या बरं बरं, ठीक आहे. मोठा ती गटर आहे तिथं आहे का? ठीक आहे, ठीक आहे, मग ते तेवढं सोय करून द्या म्हणजे बस आम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. तेवढं बरं. सोय करून द्या. बर, मतदानाला जाणार का? 83 85 होय 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 करणार मतदान? बर, मतदान करताना काय विचार म्हणून उमेदवाराला मतदान करणार तुम्ही? का बसचे ठरलंय? चिन्ह बी माहित आहे तुम्हाला? चिन्ह बी माहित आहे? तीन नाही ती हा, तिन्ही लावे करायचं. तिन्ही बी कबशी. होय. आजीचं अभिनंदन आहे. वय वर्ष 83. तिथं बऱ्याच महिला आहेत ना, त्या बोलत नाहीत, सरकून जातात. शेजारी कसे असतात तसं महिलांनी बोललं पाहिजे. या आजी खरोखर तुमचं अभिनंदन आहे. आणि खरोखर कधी तुम्ही मला सांगा, मी पण मदत करेन तुमच्यासाठी. जो तुमचा उमेदवार हक्काचा आहे त्याच्याकडे मी तुमच्यासाठी काम करून घेईन, एवढंच मी सांगतो. कुठली पोरं बोलणार आहे? ठीक आहे, या बाळून इकडे तोंड करा इकडे तुम्ही. चला. हा, आता तुम्ही काय हसायचं नाही, हसलं की मी कुणाचं घेणार नाही. हे नाव काय तुझं? अल्फा समीर मुल्ला. मुल्ला. अल्फा मुल्ला. काय सांगशील तू? मतदान चालू आहे, तुझं मतदान नाही, काय बनते म्हणणं आहे तुझं? काय तिला खुनवा लागल्यास ती सांगणार आहेस? बरं ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? नाही, माझा पप्पा आहे म्हणाव. माझे पप्पा इलेक्शनला उभारले. होय. अरे बापरे, काय नाव आहे? संतोष बाबूराव. पप्पा आहेत का तुमचे? मग काय सांगशील मतदानानं? तू मतदान करतात त्यांना काय सांगशील तू पप्पासाठी? आमच्यासाठी मतदान करा, आम्ही तुम्हाला हेल्प करणार. 100%. अभिनंदन या पोरीचं. खरोखर हे संतोष जाधव जे आहेत त्यांची मुलगी आहे. मतदान करा, आम्ही तुमच्यासाठी हेल्प करू. बघा, ही शिकायला लागल्या मुलगी, त्याच्यामुळं बऱ्याच या ठिकाणी. आणि कोण तुम्ही मुली तू बोलणार? तुला खुनवालती ना ती आता? ठीक आहे. हा हा, ठीक आहे. कोण तू बोलणार आहेस? बोलणार आहेस? ये इकडे. काय नाव आहे तुझं? आराध्या सतीश पवार. सतीश पवार. आराध्या, काय तुझं म्हणणं आहे या मतदानाबद्दल? काय सांगणार तू? मतदान कुणाला करा किंवा मतदानाला जी जातात त्यांना काय सांगशील? संतोष बाबूराव जाधव. हा, ठीक आहे. का बर मतदान करा त्यांना? हा, ठीक आहे. मुली आहेत, लहान आहेत, घाबरायला लागल्यात. हे बघा, ह्या लहान मुलांना चिठ्ठीच घालून आला इकडे. आता काय करायचं? हे बघा, ही मुलगी आहे. सॉरी. बरेच या ठिकाणी काही अजून युवक बोलतात का? बघूया कोण बसल्यात तेवढे त्याचे हुडकून काढा. ते आता पोलिसांचा, प्रशासनाचा भाग आहे, राजकीय. ठीक आहे. त्याबद्दल मी बोलीन तुमच्या यांच्याशी.
आणि तो काम करणार आम्हाला गॅरंटी आहे. हा. सगळ्यांनी कृपा करून हा. बघा बायानो, अगदी मनापासून त्याला तुम्ही निवडून जर दिला तर सगळी तुमची कामं होणार. हम्म. बघा, तुम्हाला गल्लीत ठेवायचा आहे का बाहेर काढायचा आहे? हम्म. ही माझी विनंती तुमच्याकडनं आहे. आणि यासाठी आम्हाला फक्त संतोष जाधवच पाहिजेत. हा. निवडून तुम्ही त्यांना आणा सगळेजण मिळून. बोलणार आहेस तू? हा, नाही बोलत नाही. ठीक आहे, या ठिकाणी युवक आहेत, युवकला बोलूया. काय नाव आहे तुझं? इथंच राहतोस? इथंच राहतोस का या वार्ड नंबर 7 मध्ये? मतदान आहे तुझं? नाही. बर, ठीक आहे. मतदानाला ही सगळी जातात. आपल्या वार्डात कामं झाली नाहीत, गटारीची अस्वच्छता आहे. एक युवक म्हणून तू काय सांगशील? मतदान जे करतात त्यांना मेसेज तू काय देशील? म्हणजे आता एक 5 वर्षात जी उमेदवार आले त्यांना आम्ही निवडून दिलतो. त्यांना आम्ही फोन करणार, जे आमचे काम करायचे आहेत ते डायरेक्ट नाही म्हणून सांगायचे. ते आता आम्ही उमेदवार ठरवणार आहे त्या एका शब्दावर, म्हणजे जवळजवळ एक 10 वर्ष जे ती होती तिने एक सामान्य कार्यकर्ते म्हणून ती कामं केल्यात. आणि यावेळी आम्हाला वाटते संतोष बाबुराव जाधव यांनीच निवडून यावं. होय. होय. कारण का बरं त्याचं? काय प्रत्येकाच्या घरातली जी व्यक्ती आहेत ज्यांनी ज्यांनी काम सांगितली आहेत ते प्रत्येकांचं काम यशस्वीपणे करून दिलेले आहेत. एवढंच बोलायचं. बघा, या ठिकाणी बरेच मतदार, महिला, लहान मुलं बोललेले आहेत. सगळ्यांनी आपलं मत मांडलंय. खरं तर या वार्डामध्ये जे नगरसेवक निवडून गेले, इथं काही अडचणी आहेत, इथली काय कामं आहेत, त्यावेळेस त्यांना सांगितलंय आम्ही तुम्हाला पैसे दिले आणि तुम्ही आम्हाला कामं सांगू नका. लाज वाटायला पाहिजे. लाज या लोकशाही आपला भारत देश आणि पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रात नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून जा. तुम्हाला म्हणले होते का पैसे घ्या ना आम्हाला मतदान करा? का तुम्ही पैसे वाटता तुम्ही नागरिकांना? तुम्ही कामं करा ना 5 वर्ष नगरसेवक म्हणून. तुम्ही पैसे द्यायचा लालच या जनतेला दाखवता आणि जनता अडचणीत असते म्हणून तेवढं पैसे घेते, आपलं रोजीरोटी चालेल. आणि तुम्ही निवडून आल्यावर स्पष्ट म्हणता तुम्हाला आम्ही पैसे दिलात म्हणून तुमच्या वार्डाचा आम्ही विकास करू शकत नाही, तुमच्या वार्डात फिरकू शकत नाही. मी जयसिंगपूर शहरातील तमाम माझ्या माता भगिनींना, वडीलधारी मंडळींना, युवक मित्रांना आणि तमाम या जयसिंगपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना लोणार टाइम्स न्यूज चॅनल आवाहन करते. आपल्या हक्काचा जो उमेदवार आहे, मग तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या आघाडीचा आहे, देणं घेणं नाही. अशाच उमेदवाराला निवडून द्यावा जो सुखापेक्षा दुःखाला धावून येईल, त्याला तुम्ही निवडून द्या. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.